हॅलो. हॅलो. हा पप्पा कुठं आहात? साक्षी बोलते काय? हो. बोला. नितीनने लय मारलं मला. कुठं आहात तुम्ही? येतात का तुम्ही इकडं? नितीनने मारलं? हो. आता ते तुमचा प्रश्न आहे, तुम्ही बघून घ्या. आम्ही कोण मध्ये बोलणार आहे? असं कसं बोलता तो? या ना जरा प्लीज, या पप्पा इकडं. समजून सांगा नुसतं त्यांना. आता येऊन काय करू आम्ही? तुम्ही पळून जाताना विचार केलता का? झाली ना चुकी, आता राहू द्या ना. या ना तुम्ही इकडं. हो, पळून जाताना विचार केला होता का? आज कस काय बापाला फोन केला तू? या ना पप्पा, मी येऊ का तिकडं? नाही तर नको नको नको, तू तर अजिबात तिकडे येऊ नको. का पप्पा, तुमच्याशिवाय आहे का माझं कोण? सांगा बरं तुम्ही. एवढं कळतं तुला तर मग येईल कशी कळतं? बरं राहू द्या ना, झाली ना चुकी. सॉरी पप्पा, या ना जरा समजून सांगा त्यांना तुम्ही. नाही नाही, तुम्ही परस्पर कारभार करताना विचार केलता का आमचा, घरच्यांचा? आता चुकी झाली पप्पा, आता जाऊ द्या ना पप्पा. राहू द्या, या ना. समजून सांगा. 4 माणसं घेऊन या आणि समजून सांगा ना तेवढं. तुझ्या माग 2 बहिणी आहेत, 1 भाऊ आहे, त्यांचं कसं होणार आता? बरं राहू द्या, सॉरी. या नुसतं, नाहीतर फोन करून समजून तरी सांगा त्यांना. ती समजूनच घेत नाही. ती राहू द्या, सांगा ना तेवढं. मला तुमच्याशी काही घेणं नाही. तुमचा आणि आमचा संबंध काहीच नाही. तू ठरवलं, तुझ्या पद्धतीने तू केलं. पळून जाताना आई बापाचा विचार केला नाही. आता कशाला मला विचारते? आणि त्याला सांगायला तो तरी कोण आहे? तुम्ही आधी ऐकलं नाही ना, आता कशावर ऐकता ना आमचं? असं कसं बोलतात? ते कोण आहे? जावं आहे तुमचं ती. जावई? मग कोण आहे? मग ठरवलं का तो ठरवला? मम्मी कुठं आहे? तुला काय करायचंय? मला मम्मीशी बोलायचंय. तुझी तू बोल, मला कशाला सांगते? मी काय माझं पोस्टमन आहे काय तुमच्या? कसं बोलता तो पप्पा? राहू द्या, मी फाशीच घेते मी आता. ती पण तसलं आणि तुम्ही पण तसलेच. तुझी इच्छा, मी काय बोलणार? मम्मीची तुला आता आठवण येते. तू गेल्यानंतर 3 दिवस मम्मी जेवली नाही. तेव्हा तुला काय वाटलं नाही का? आता झालेलं चुकी. आता तुमच्याशिवाय कोण आहे का? सांगा बरं मला आता. आणि ह्यांना पण मी सोडून येऊ शकत नाही. मग समजून तरी सांगू शकतात ना तुम्ही त्यांना. चुकी झाली, चूक बरोबर आम्ही कोण सांगणार आहे तुम्हाला? तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहे. तुला सगळं कळतंय, तुझं तू ठरवलं. आमचा विचार नाही घेतला, काय नाही. आता तुझं तू बघ. आम्ही कसं बोलणार मध्ये? मी मरू का मग? म्हणून तुमचा काय संबंध आहे मध्ये बोलायचा? मग काय करू मी? बरं जाऊ द्या, मरू का मग मी? मला काहीच घेणं देणं नाही. तुझा तू विचार कर. असं कसं बोलू शकता तो तुम्ही? तुम्ही बाप आहेत का? कोण आहात तुम्ही? मग तू पोरगी आहे का कोण आहे माझी? तू गेली निघून? मग तुम्हाला म्हणते ना झाली चुकी म्हणून. सांगा बरं आता. अहो, झाली चुकीची लहानपणी असती. राहू द्या, तुम्ही मी फोन करत ना तुम्हाला. राहू द्या, मीच काहीतरी करून घेते. राहू द्या, ठेवा. तुला काय करायचंय ते कर. मला परत फोन करू नको. तुम्ही आमचा विचार करत नाही, आम्ही तरी तुमचा विचार कसा काय करायचा? तुम्ही तुमच्या मनाने कारभार केला ना. बरं ठीक आहे, ठेवा. तुम्हाला जास्त कळतंय आमच्यापेक्षा. आम्ही कशाला तुम्हाला समजून सांगू? तुम्हीच समजून सांगा आम्हाला. असं कसं बोलू शकता तो तुम्ही? तुम्ही असं वागू शकता, मग आम्ही असं बोलू शकतो. त्याचं पहिल्यासारखं प्रेम पण राहिलं नाही माझ्यावरती. सारखं भांडणं करतंय. पहिलं कसं प्रेम होतं तेच माहिती नाही आम्हाला. पण तुम्ही 4 माणसं घेऊन येणार नाही, समजून सांगा त्याला नुसतं एकदा. तू आई बापाला सोडून गेली म्हणजे आई बापापेक्षा जास्तच प्रेम करत असेल ना तू तुझ्यावर. आम्ही 20 वर्ष तुझ्यावर काहीच प्रेम केलं नाही याचा अर्थ. तुमची काय असेल 1-2 वर्षाची ओळख, त्यात ते आई बापापेक्षा जास्त प्रेम केलं. जाऊ दे ना पप्पा, राहू दे ना. सॉरी ना. प्लीज माझ्यासाठी एकदा फोन करा. 4 माणसं घेऊन या प्लीज. हे बघ, तू माझ्या हातापाया पडावं म्हणून मी असा वागत नाहीये. मला त्याच्याशी खरंच काही येणं देणं नाही तुमच्याशी. मला झालं गेलं सगळं विसरून द्यायचं. मला तुझं तोंड बघायचं नाही आणि त्याचं बघायचं नाही.
राहू द्या, मीच काहीतरी करून घेते. राहू द्या, ठेवा. हे एकदम सोपा पर्याय आहे बरं का. म्हणजे तुमचं तुम्हीच करायचं आणि नंतर आम्हाला धमक्या द्यायसाठी फोन केला का तू? बरं बरं, ठेवा.